नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वी मध्ये प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताच्या जे पहिलं चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती त्याच्या स्वाध्याय 1.6 ला आपण आज सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला 3, 4 आणि 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? कोणकोणते अंक दिले आपल्याला? 3 दिलाय, 4 दिलाय आणि 0 दिलेला आहे. 3, 4 आणि 0. किती अंक दिले आपल्याला? 3 अंक दिले. काय सांगितलं आपल्याला? किती अंकी संख्या तयार करायची आहे? 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग अंक 3 संख्या 5 अंकी तयार करायची म्हणजे अंक आपल्याला काय करायला लागतील? रिपीट करायला लागतील. कोणता अंक रिपीट करायचा? संख्या विचारली आपल्याला लहानात लहान म्हणून सर्वात छोटा जो अंक असेल त्याला रिपीट करायचा. मग 3, 4 आणि 0 यांच्यामध्ये सर्वात छोटा अंक कोणता? 0 सगळ्यात छोटा आहे. त्याला आधी घेतलं पाहिजे लहानात लहान लिहित असताना, चढत्या क्रमाने लावताना. पण 0 कधीही पहिल्यांदा घेत नाही, त्याच्यापेक्षा मोठा घेतात. त्याच्यापेक्षा मोठी संख्या काय आहे? 3 आहे. त्याच्यापेक्षा मोठा अंक म्हणून 3 लिहिला आपण, 0 लिहिला. आणि आपल्याला 5 अंकी तयार करायची आहे म्हणजे 2 0 काय केले आपण? रिपीट केले बघा परत. आणि नंतर शेवटी की सगळ्यात मोठा अंक होता 4 त्याला नंतर लिहिला. काय संख्या तयार झाली मग? 30,004 किंवा 30,004. ही काय आहे? जे अंक दिले होते आपल्याला 3, 4 आणि 0 यांच्यापासून बनलेली अंकांची पुनरावृत्ती करून म्हणजे रिपिटेशन करून तयार झालेली लहानात लहान 5 अंकी संख्या आहे. हे उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? सी ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट आहे. दुसरा प्रश्न बघा यातला. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? मग करा बरं. 1 अंक केव्हा लिहितो आपण? 1 ला लिहितो, 10 ला लिहितो, 11 ला लिहितो, 12 ला, 13 ला, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100 किंवा 100. मग किती वेळा लिहिला पावर अंक आपण? पाहिजे हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजेच काय? 1 to 100 लिहित असताना 1 हा जो अंक आहे हा आपण 21 टाइम्स काय केला? लिहिला. 21 किंवा 21 कितवा पर्याय आहे? बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. तिसरा प्रश्न आहे बघा. पुढील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या ज्यांना आपण इंग्लिश मध्ये म्हणतो काय? ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? 2 प्राईम नंबरची जोडी ज्यांच्यामध्ये गॅप किंवा फरक कितीचा असेल? 2चा असेल अशांना म्हणतो आपण ट्विन प्राईम नंबर्स किंवा जोडमूळ संख्या. मग पहिल्या ऑप्शन मध्ये दिलं आपल्याला 13 आणि 15. 13 प्राईम आहे पण 15 काही प्राईम संख्या नाही म्हणून चालणार नाही. पुढच्या ऑप्शन मध्ये 29 प्राईम आहे, 31 सुद्धा प्राईम आहे, मूळ संख्या आहेत दोघी आणि दोघांमधला फरक 2च आहे. म्हणजेच काय? ज्या पण आपल्याला अटी लागत होत्या जोडमूळ संख्या असण्यासाठीच्या की दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजे, दोघांमधला फरक 2चा पाहिजे, 2चा पाहिजे, त्या सगळ्या अटी बी ऑप्शन मध्ये दिलेली जोडी काय करते? पूर्ण करते आहे. म्हणून बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. चौथा प्रश्न आहे बघा. 0, 9 आणि 6 काय अंक दिले? 0 दिला, 9 दिला, 6 दिला. अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा
आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. मग पहिले काय करायचे आपल्याला तयार? लहान संख्या तयार करायची. लहान करायची आहे, नंतर मोठी करायची. मग लहान करत असताना अंकांचा काय करतो आपण? चढता क्रम लावतो. पहिले छोटा काय सगळ्यात? 0. पण 0 पहिल्यांदा येत नाही, त्याला 2 नंबर. त्यापेक्षा मोठा काय आहे? 6, त्याला आधी. आणि सगळ्यात मोठा काय आहे? 9, त्याला काय आहे? सगळ्यात शेवटी. म्हणजे 609. ही काय लहानात लहान संख्या तयार झाली. आणि मोठी करायची असली तर सगळ्यात मोठा अंक 9, त्यापेक्षा लहान 6 आणि त्यापेक्षा लहान 0. यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. करा बरं मग. 609 मल्टिप्लाय बाय 960. पहिले 0 ने करतोय आपण, म्हणजे सगळे काय येतील? 0 येतील. नंतर घर बदलते म्हणून एक 0 दिला. 6 9 जा किती झाले? 54. कॅरी आले 5. 6 0 जा 0. 5 जसेच्या तसे. 6 6 जा 36. परत घर बदललं म्हणजे 2 0. 9 9 जा किती झाले? 81. परत 9 0 जा 0 म्हणजे 8 जसाचा तसा. आणि 9 6 ला किती होतील? 54. या सगळ्यांची काय करा? ऍडिशन करा. करा बरं मग. 0 0 0 0 0 4 आणि 0 म्हणजे फक्त 4. 5 आणि 1 6. 6 आणि 8 14. कॅरी आला 1. 1 आणि 3 4. 4 आणि 4 8. 5 जसाचा तसा. काय आन्सर आलं आपलं? 5,84,640. 5,84,640. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आपल्याला? बी ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न आहे बघा. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? मग चौरस म्हणजे स्क्वेअर, वर्तुळ म्हणजे सर्कल आणि त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. तिघांमध्ये येणारा सामायिक अंक आपल्याला शोधायचा आहे. मग पहा बरं, जर का तुम्ही हा 7 अंक घेतला बघा, हा पहा ह्या ट्रायंगल मध्ये पण येतोय बघा, ट्रायंगल मध्ये पण आहे. या सर्कल मध्ये घेतलं तर सर्कल मध्ये पण आहे. आणि ह्या स्क्वेअर मध्ये म्हणजे चौरसामध्ये घेतला तरी त्यामध्ये सुद्धा तो आहे. म्हणजेच काय? सी ऑप्शन मध्ये दिलेला 7 हे करेक्ट आन्सर आहे. नंतर 6वा प्रश्न सांगितला बघा. एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. काय सांगितलं आपल्याला? 4 संख्या दिल्या. एक आहे एक्स, एक आहे वाय, एक आहे झेड आणि एक आहे टी. यांच्यामध्ये वापरलेला कमाल अंक म्हणजे सर्वात मोठा अंक जर का यांच्यात कोणता वापरला असेल तर तो कोणता आहे? 7 आहे. आणि हा अंक काय सांगितला? एकचदा वापरला. म्हणजे 7 पेक्षा मोठं दुसरं काहीच नाही आहे. आणि 7 सुद्धा फक्त एकचदा वापरलाय. म्हणजे आता बाकीचे सगळे अंक जे आहेत ते 7 पेक्षा कमी असतील, म्हणजे 7 पेक्षा लहान असतील. तर आपल्याला विचारलं की एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती? कमाल म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती? मग आपल्याला माहिती आहे जसं जसं आपण उजवीकडून डावीकडे जातो तसं तसं किंमत जी आहे ती वाढत जाते. मग हा 7 बघा युनिटला आहे. याची किंमत काय? फक्त 7. याची काय होऊन जाईल? टेन्सला आहे म्हणजे 70 आहे. हा काय आहे तर 1000 ला गेलेला आहे बघा. 1000 ला आहे म्हणजे काय? ऑब्व्हियसली याचं किंमत काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे ही जी वाय संख्या आहे याच्या पुढे कोणतेही अंक तुम्ही आता लिहा, ती काय आहे? इतर संख्यांपेक्षा म्हणजे एक्स, झेड आणि टी पेक्षा नेहमी कशी असणार आहे? मोठी असणार आहे. कारण 7 हा सर्वात मोठा वापरलेला अंक आहे. तो एकदाच वापरला आहे. आणि वाय संख्येमध्ये तो काय आहे तर 1000 स्थानी किंवा सहस्त्र स्थानी आहे किंवा 1000 प्लेसला आहे. त्यामुळे ती संख्या सर्वात मोठी असेल. म्हणून बी ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे बघा. आपल्याला अंक दिले 3 0 8 2 आणि 7. काय सांगितलं? 3 0 8 2 7. हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? 5 अंकी संख्या बनवायची बघा आपल्याला. आणि 5 अंकी कोणती बनवायची आहे? विषम संख्या बनवायची आहे. विषम म्हणजे ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर किंवा विषम संख्या केव्हा बनते? जेव्हा त्या संख्येच्या शेवटी काय येतो? 1 3 5 7 किंवा
9 येतो तेव्हा ती संख्या काय ऑड नंबर किंवा विषम संख्या बनते. मग लहानात लहान बनवायची आहे म्हणजे अंकांचा चढता क्रम लावायला लागेल. सगळ्यात लहान जो आहे तो 0 आहे, पण त्याला आपण पहिले नाही घेत, तो आला 2 नंबरवर. त्यापेक्षा मोठा 2, नंतर 3, नंतर 7, नंतर 8. पण शेवटी 8 आले. 8 काही विषम नाही, ती काय आहे इव्हन आहे किंवा समसंख्या आहे. आपल्याला विषम पाहिजे म्हणून हे शेवटचे 2 अंक जे आहे त्यांना काय करा आदला बदल करा. म्हणजे 2 0 3 8 7 असं जर का केलं तर शेवटी आता 7 येतोय. म्हणजेच 7 काय आहे विषम संख्या किंवा ऑड संख्या आहे. आता कोणत्या ऑप्शन मध्ये दिलं आपल्याला हे 20,387 20,387 सी ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर आपल्या बरोबर आहे. 8वा प्रश्न बघा, पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. मग बेरीज करा बरं. 8 आणि 7 किती होतात 15. हातच्याला काय आला 1. 1 आणि 3 किती 4 झाले. 4 मध्ये किती मिळवू जेव्हा 5 होतील रे बाळांनो 1. म्हणजे हा जो आपल्याला स्टार दिलेला आहे सर्कल मध्ये त्याच्याऐवजी काय असलं पाहिजे तिथे 1 असला पाहिजे 1 असला पाहिजे. आता इथे पहा इथे 2 दिलाय. 2 मध्ये किती ऍड करू जेव्हा 1 येईल. मग 2 मध्ये जर का आपण 9 घेतले तर इथे 11 चा 1 येईल आणि 1 कॅरीला जाईल. म्हणजे जो स्टार स्क्वेअर मध्ये तिथे काय वापरतोय आपण 9 वापरतोय. मग आता हा 1 आणि 4 5. 5 मध्ये किती मिळवू जेव्हा 8 होतील. मग 5 मध्ये जर का आपण 3 मिळवले म्हणजे स्टारच्या जागी जर का आपण 3 टाकले तर काय आहे 8 आन्सर येणार आहे. म्हणजेच काय जो स्टार होता त्याच्या जागी 3 पाहिजे, जो सर्कल मध्ये स्टार आहे तिथे 1 पाहिजे, जो स्क्वेअर मध्ये स्टार आहे तिथे 9 पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये दिला असं सी ऑप्शन मध्ये दिलेलं आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न बघा, आपल्याला एक संख्या दिली 5,84,356. काय सांगितलं या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. 5चं स्थान मूल्य 5 इथे पण आला आणि 5 इथे पण आला. यांची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. मग पहा बरं, पहिला 5 लिहून घेतला, याच्या पुढे किती घरं 1 2 3 4 आणि 5 म्हणून याच्यावरती काय केले आपण 5 0 देऊन दिले. म्हणजे काय आली त्याची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू 5 लाख किंवा 5 लाख. दुसरा 5 आहे बघा, त्याच्या पुढे एकच घर आहे म्हणजेच काय त्याची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू किती 50 किंवा 50. यांची काय करायची आपल्याला ऍडिशन. मग 0 0 0 0 आणि 5 5 परत 0 जसाच तसा, आपण 0 जसाच तसा, सुद्धा 0 जसाच तसा आणि 5 जसेच्या तसे. म्हणजेच काय उत्तर आलं 5,50,000 5,50,000. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलं 5,50,000. डी ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आपला स्वाध्याय 1.6 जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.